जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहत असताना द्वैत कल्पना निरसन हा समास आपण पाहतोय. समर्थ निश्चयाबद्दल बोलायला लागले. हा निश्चय गरजेचा आहे, कारण तो केल्याशिवाय आपली देहबुद्धीची आत्मबुद्धी होणार नाही. सगळ्यात पहिल्यांदा समर्थांनी श्रवणाचं महत्त्व सांगितलं. श्रवण आणि मनन निजध्यासे समाधान असं ते म्हणाले. कारण आपण ज्या पायरीवरती आहे, ज्या देहबुद्धीमध्ये अडकून आहे, तिथून सुटण्यासाठी श्रवणाचाच हात धरावा लागेल. श्रवणामधून आपल्या संकल्पना स्पष्ट होत जातील. श्रवणामधून आपल्याला निश्चय कशाचा करायचा हे कळेल. श्रवणामधून आपल्याला साधना मिळेल. साधनेतील अडचणी सुटतील आणि पुन्हा साधनेला बळही मिळेल. श्रवणाचं मनन केलं गेलं नाही तर श्रवण ठसणार नाही, आणि ठसलं नाही तर ते उतरवता येणार नाही. निजध्यास लागण्यासाठी निजाचं महत्त्व आधी अधोरेखित नको का व्हायला. निज म्हणजे आपलं आत्मस्वरूप आहे. त्याचा ध्यास लागल्यानंतर तिथं खरं समाधान आहे हे समर्थांनी आपल्याला सांगितलं. कल्पना जी आहे ती भासात्मक आहे, पण ज्ञानदृष्टीला. आपण कल्पनेला सत्य मानतो, म्हणून आपल्याला साधनेची आणि श्रवणाची आणि साधन श्रवण हे दोन्हीही सांभाळण्याची गरज आहे. मग समर्थ आता निश्चयाकडे वळले की कशाचा निश्चय करायचा आणि कशा प्रकारे तो करायचा. शुद्ध ब्रह्माचा निश्चयो करी कल्पनेचा जयो, निश्चितार्थे संशयो तुटोन गेला. समर्थ अधिक कल्पनेचं भान उडून जातं हा विषय मांडतात. कशामुळं तर निजध्यासामुळं, आणि तो निजध्यास श्रवण आणि मननातून आलेला असतो. पण त्याच्यानंतर ते म्हणतात की शुद्ध ब्रह्माचा निश्चयो करी कल्पनेचा जयो. इथं समर्थांना नेमकेपणानं काय सांगायचं आहे ते आपण पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे आपल्यापाशी देहबुद्धी आहे ही गोष्ट आपण स्वीकार केली पाहिजे. ती गोष्टच आपण स्वीकार करत नाही बऱ्याचदा. आपले असे समज असतात की आता साधन मार्गावरती आलो म्हणजे आपण कोणीतरी विशेष झालो, वेगळे झालो, इतरांपेक्षा श्रेष्ठ. असले कुठलेही समज न ठेवता आधी नम्र होऊन सद्गुरूंच्या पायी बसून श्रवण करणं आवश्यक आहे. श्रवणातून आपले जेव्हा डोळे उघडतात तेव्हा भानावरती आपण येतो की खरोखरच कशी देहबुद्धी आपल्यापाशी आहे आणि दृढ आहे, घट्ट आहे. त्या देहबुद्धीतून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधना आहे. घडलेल्या श्रवणाचं मनन केल्यानंतर सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये बळकटी येते. सद्गुरू ध्यानाला बसायला सांगतील किंवा नामस्मरण करायला सांगतील किंवा दोन्हीही सांगतील. पण श्रवणाचं मनन जर नसेल तर ध्यानाच्या नामाच्या बैठकीमध्ये प्रेम येऊ शकत नाही. त्या बैठकीमध्ये दृढता येऊ शकत नाही. त्या बैठकीचा निर्धार होऊ शकत नाही. असं पहा, कर्म ही गोष्ट अशी आहे जी सवयीची झाली की कर्मांप्रतीचं प्रेम निघून जातं. कर्मांप्रतीची आस्था, भाव निघून जातो. आपण प्रेमानं गाडी चालवतोय बुवा असं शक्यतो होत नाही. आता एखादी स्त्री 40-50 वर्ष पोळ्या लाटत असेल तर ती प्रेमानं पोळ्या लाटते आहे असं होईलच असं नाही. पोळ्या लाटणं इतकं सवयीचं होऊन जातं की त्याच्यात प्रेम घालायला आपण प्रसंगी विसरून जातो. तसं नामाच्या आणि ध्यानाच्या बैठकीचं होऊ नये, म्हणजे यांत्रिक पद्धतीनं ती होऊ नये. प्रत्येक बैठकीमध्ये तळमळ पाहिजे, प्रेम पाहिजे, सद्गुरूंबद्दलचा भाव पाहिजे, सद्गुरूंची निष्ठा पाहिजे. हे होण्यासाठी श्रवणही पाहिजे आणि त्याचं मननही पाहिजे. बऱ्याचदा आपण असं करतो की श्रवण करून विषय समजून घेतो, आणि विषय समजल्यानंतर आता समजला विषय, आता श्रवणाची काय गरज असं म्हणून श्रवण टाळायचा प्रयत्न करतो किंवा टाळतोच. हे साधकानं करता कामा नये. श्रवण बऱ्याचदा केरसुणीसारखं काम करतं.
एकदा घरातला स्वच्छ केर काढला म्हणजे घर स्वच्छ झालंच असं होत नाही. काही काळानं पुन्हा धूळ घरात येतेच. तसं आपल्या चित्ताचं आहे, आपल्या मनाचं आहे, आपल्या वृत्तींचं आहे. पुन्हा पुन्हा त्याच्यावरती मळ साठत जातो. म्हणून पुन्हा पुन्हा श्रवण आणि मनन गरजेचं असतं. हे जर साधकानं धरून ठेवलं तर सद्गुरूंनी जी ध्यानाची आणि नामाची बैठक सांगितली आहे ना, त्या बैठकीमध्ये प्रेम आपोआप यायला लागतं. आपल्यामध्ये विषयाची उर्मी आहे. ती उर्मी पालटून साधनेची उर्मी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जितक्या हिरिरीनं आपल्याला विषय भोगावेसे वाटतात, तितक्याच हिरिरीनं आपल्याला साधनेला बसावंसं वाटतं का? का केवळ ऐकत बसावं, पुस्तके वाचत बसावी, इकडे तिकडे फिरत बसावं असं वाटतं? या फिरण्यामध्ये सुद्धा संतसंग असतो बरं का. आज इकडे उत्सव, उद्या तिकडे उत्सव, उद्या इकडे कार्यक्रम, परवा तिकडे कार्यक्रम. इकडे हौस आपली आहे का आपण जिथे आहोत तिथे शांत बसण्याची वृत्ती आत वाढत आहे? हे साधकानं आत तपासलं पाहिजे. ते तपासणं सुद्धा श्रवणाशिवाय घडू शकत नाही. असं पहा, आपण कुठेही गेलो, अगदी आसे तो हिमाचल फिरलो, तरी आपल्याबरोबर आपलं मन असणार आहे, आपल्याबरोबर आपले विकार असणार आहेत, आपल्याबरोबर आपला अहंकार तर आहेच आहे. देहाला सोडून, मनाला सोडून आपण कुठेही जाऊ शकत नाही. मग घरामध्ये शांत बसण्यासाठी धैर्य लागतं. एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा जाणवेल, निश्चित आहे, कारण तीर्थ महात्म्य, क्षेत्र महात्म्य आहेच. पण ही ऊर्जा आपल्या आत कुठे जाणवते हे सद्गुरू दाखवून देतात. सद्गुरू मुखातून श्रवण झाल्याशिवाय ते स्थान आपल्या आत कसं आहे आणि तिथे आपण कसं पोहोचू शकतो याचा निश्चय होऊ शकत नाही. आणि श्रवण स्थिरतेशिवाय होऊ शकत नाही. म्हणून साधकाच्या जीवनामध्ये पहिली गोष्ट म्हणजे स्थिरता पाहिजे. नियमाचं श्रवण पाहिजे, त्या श्रवणाचं मनन चिंतन पाहिजे, आणि सद्गुरुपदिष्ट साधनेची नियमितता पण पाहिजे. आणि शिवाय त्या साधनेमध्ये प्रेम, भक्ती, श्रद्धा, निष्ठा या सगळ्या गोष्टी पाहिजेत. सद्गुरू वचनावर अपरंपार विश्वास पाहिजे. इतकं जर भांडवल असेल तर तो साधन मार्गावरती चालू शकेल. समर्थ आपल्याला सांगतायत की शुद्ध ब्रह्माचा निश्चय कल्पनेवरती विजय मिळवतो. पण शुद्ध ब्रह्माचा निश्चय व्हायला शुद्ध ब्रह्माची अनुभूती नको का? जर श्रवण, मनन, निधिध्यास असेल तर शुद्ध ब्रह्माच्या अनुभूतीमध्ये साधक जाईल. केवळ अभ्यास करून शुद्ध ब्रह्माची अनुभूती येऊ शकत नाही. विषय शाब्दिक समजणं वेगळं आणि प्रत्यक्ष साधना करणं वेगळं. शांत जोपर्यंत आपण आतमध्ये पोहोचत नाही तोपर्यंत शुद्ध ब्रह्माचा निश्चय होणार नाही. शुद्ध ब्रह्माचा निश्चय ही जाणून बुजून करण्याची गोष्ट आहे. जीवाची धाव जर विषयांकडे नसतीच तर जीव पुन्हा पुन्हा जन्माला आला नसता. त्यामुळे आपल्याला विषयाचा निश्चय करावा लागत नाही, शुद्ध ब्रह्माचाच निश्चय करावा लागतो. आपण ब्रह्म आहोत हे आपण ऐकलं, आपण ब्रह्म आहोत हा विचारही आपण केला, तरीही त्याचा निश्चय होत नाही. पहिली गोष्ट म्हणजे सद्गुरू सांगतात त्या पद्धतीनं नाम घ्यावं लागेल, त्या पद्धतीनं ध्यानाला बसावं लागेल. जो ध्यानाला बसतो तो कोण आहे हेच मुळी आपल्याला माहीत नाही आहे. जो पुस्तकं वाचतो, अभ्यास करतो, विषय समजून घेतो, तीर्थयात्रा करतो तो कोण आहे हे आपल्याला माहीत नाही. ते माहीत करून घेण्यासाठी आपण सद्गुरूंकडे गेलो आहे. सद्गुरू प्रक्रिया देत आहेत तर ती प्रक्रिया पहिल्यांदा करावी. डोळे मिटावेत आणि शांत बसावं. शांत बसल्यानंतर लक्षात येतं की आपल्या आत किती कलह आहे, किती आवाज आहे, किती शब्द आहेत. ते सगळे बाजूला टाकल्यानंतर आपलं शुद्ध स्वरूप आतून बाहेर यायला लागतं. पूर्वी निरूपणात विषय आलाय पहा की आपलं मन नाही, आपल्या देहाची जाणीव आपल्याला नाही, स्थळ काळाची जाणीव आपल्याला नाही, पण आपण आहोत ही स्वच्छ आणि स्पष्ट जाणीव आपल्याला असते. तिथे शुद्ध ब्रह्माच्या अनुभूतीच्या प्रांतात साधक जातो. लक्ष देऊन ऐका बरं का. शुद्ध ब्रह्म तो झाला नाही, पण शुद्ध ब्रह्माच्या अनुभूतीच्या प्रांतात तो गेला.
जसं हिमालय जवळ यायला लागला की हवा बदलते, बर्फाच्छादित शिखरे दिसायला लागतात, माती बदलते, दगडं बदलतात, झाडं बदलतात, सगळे अनुभव बदलतात, कारण आपण हिमालयाच्या क्षेत्रात आलो. तसं जेव्हा आत्मस्वरूपाच्या क्षेत्रामध्ये साधक येतो, विचारांशिवाय, कल्पनांशिवाय, तेव्हा त्याला शुद्ध ब्रह्माचा निश्चय करता येतो की आपण आहोत हे काहीही नसलं. आपल्यासमोरचं दृश्य, आपल्या मनातले विचार, आपल्या बुद्धीतील निर्णय, आपल्या कल्पना, आपले संकल्प, आपले विकल्प, आपल्यापाशी असलेला राग, लोभ, हे काहीही जरी नसलं, इतकंच काय, आपला देह जरी नसला तरी आपण आहोत याचा निश्चय तो करायला शिकतो. आता असं पहा, प्रत्यक्ष साधना नसेल तर हा निश्चय करणार कसा? साधना नसेल तर आपण बाहेर हातपाय मारत राहतो, पण जमिनीवर हातपाय मारण्याची सवय करून पोहता येत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष पाण्यात पडावं लागेल. ते सद्गुरू करून घेतात. म्हणून श्रवण आणि मनन, निजध्यासे समाधान असेल किंवा शुद्ध ब्रह्माचा निश्चय असेल, सद्गुरूंशिवाय हे घडू शकत नाही. प्रत्यक्ष साधनेच्या प्रक्रियेशिवाय हे घडू शकत नाही. मग पुढे तथ्यता समर्थांनी मांडली आहेच, निश्चितार्थे संशयो तुटो न गेला. निश्चय जर घडला की आता आपण तेच आहोत, तर संशय तुटून जातो. पहा, आधी शुद्ध ब्रह्माच्या अनुभवाच्या प्रांतात जायला पाहिजे. मनाला, देहाला बाजूला टाकून आपण पलीकडे पोचलं पाहिजे, तर त्या अवस्थेचा निश्चय आपल्याला करता येईल. मग अशी पाहिलं नाही का आपण की आपण आहोत ही अनुभूती एकदा आली तर त्याच्यावरती विश्वास बसेल. आपल्या डोळ्यादेखत लग्नाचा समारंभ झालेला आहे, त्यामुळं आपल्याला पटतं आणि आपला विश्वास असतो की ही बायको आहे. ज्याचं लग्न झालं नाही त्याला झोपेतून उठवलं आणि स्त्री एक उभी केली आणि ही तुझी बायको आहे म्हटलं तर त्याला ते पटेल का? तसं आज देहबुद्धीमध्ये जर साधन नसेल तर आपला शुद्ध ब्रह्माचा निश्चय होणार नाही. देहबुद्धीमध्ये साधन करावं लागेल तर देहबुद्धी बाजूला होईल. जसं गढूळ पाणी स्वच्छ करायचं असेल तर वेगळं पाणी तिथं आणायची गरज नाही. गढूळ पाण्यालाच स्थिर करावं लागतं. वेगळं जर पाणी तिथं आणलं तर गढूळ पाण्याचा गढूळपणा तसाच राहिला ना. त्यामुळं साधना बाहेरून कुठून आणावी लागत नाही, आपल्या आतच असते. ती सद्गुरू फक्त प्रगट करून देतात, त्याचा बोध करतात, त्याचा निर्देश करतात, त्याची खूण दाखवतात. ती साधना साधकालाच करावी लागते. ते गढूळ पाणी शांत थांबलं की आपोआप गाळ खाली बसतो आणि पाणी स्वच्छ होतं. तसं साधकाचं होतं. आपण जे ब्रह्मस्वरूपानं आहोत त्याची प्रचिती आल्याशिवाय त्या स्वरूपाचा निश्चय होत नाही आणि यासाठी साधकाला तितका वेळ द्यावा लागतो. देहबुद्धी ही कित्येक जन्मांची आहे, त्यामुळे हा वेळ द्यावा लागतो. आणि मग वेळ देण्यासाठी जीवनामध्ये स्थिरता नको का? नियम नकोत का? नित्यनेम काही नको का? म्हणून या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. नियमाचं श्रवण, त्याचं मनन चिंतन, साधनेचा अभ्यास, पुन्हा श्रवण, पुन्हा साधना, पुन्हा श्रवण, पुन्हा मनन आणि या मार्गानं ध्यास. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सोडू नये कीर्तन पुराण श्रवण, मनन निधिध्यासन साक्षात्कार. कुठल्याही संतांनी जागोजागी फिरत राहा असा उपदेश कदापि केलेला नाही. फिरणं तोपर्यंतच होईल जोपर्यंत सद्गुरू भेट नाही. सद्गुरू भेटल्यानंतर मात्र फिरत राहा असं कुणीही सांगत नाही. सद्गुरू प्राप्ती झाल्यानंतर एकच परमकर्तव्य आहे, सद्गुरूपदिष्ट साधनेमध्ये राहणं, आपल्या श्रवणाची मननाची नियमितता सांभाळणं आणि त्यायोगे साधनाचीही नियमितता सांभाळणं. हे जर घडलं तर समर्थ जे म्हणतायत ते आपोआप घडून येतं. मुद्दाम काहीही करावं लागत नाही. श्री महाराज जसं म्हणतात की भगवंताचं प्रेम नामाबरोबर येतच येतं. नाम घेऊन तर बघा. प्रेम येत नाही, प्रेम येत नाही असं तक्रार करून चालणार नाही. श्री महाराज म्हणतात, प्रेम आल्यावर नाम घेईन म्हणणं मूर्खपणाचं आहे. नाम घेतलं तर प्रेम आपोआप येईल. तसंच साधनेच्या बाबतीत आहे, शुद्ध ब्रह्माच्या निश्चयाच्या बाबतीत आहे. निश्चय करून तर बघा की आपण शुद्ध ब्रह्म आहोत, ब्रह्मस्वरूप आपण आहोत
हा निश्चय आपण तेव्हाच करू जेव्हा आपण आतमध्ये शांत होऊ. मग आपण शांत झाल्यानंतर एकदा हे लक्षात आलं की देहाशिवाय मनाशिवाय सुद्धा आपण आहे, तर देहाच्या मार्फत जो पसारा झालेला आहे, मनाच्या मार्फत जो पसारा झालेला आहे, त्याची किंमत शून्य होऊन जाते. जसं मोठं झाल्यानंतर भातुकलीमधल्या भांड्याची किंमत शून्य आहे, पण जो भातुकली खेळतोय त्या लहान बाळाला किंमत शून्य नाही. असं खऱ्या जाणीवेमध्ये आपण गेल्यानंतर खोटी जाणीव गळून पडते. आता पुढे जाऊन समर्थांनी आणखी सूक्ष्मपणे बोध केलेला आहे. गंमत अशी आहे की आपण देह आहे ही जशी माया आहे, तसंच आपण ब्रह्म आहोत ही सुद्धा माया आहे. कारण दोन्ही भावच धरणं आहे ना, दोन्ही कल्पनाच करणं आहे. कल्पनेची शक्ती जेव्हा समर्थ सांगत होते तेव्हा हा विषय आलाय पहा, की कल्पनेनंच सुखदुःख येतं, कल्पनेनंच समाधान येतं. इतकंच नव्हे तर कल्पनेनंच जन्मही होतो आणि कल्पनेनंच मोक्षसुद्धा मिळू शकतो. समर्थांना कल्पनेचा त्यागच सुचवायचा आहे, पण कल्पनेनंच तो कसा करायचा हा विषय ते समजावून सांगत होते. तशाच प्रकारे ब्रह्माच्या निश्चयाबद्दल आणि कल्पनेबद्दल समर्थ सांगतायत. ते काय म्हणतायत पहा, मिथ्या कल्पनेचे कोडे कैसे राहे साचा पुढे, जैसे सूर्याचेनी उजेडे नासे तम, तैसे ज्ञानाचेनी प्रकाशे मिथ्या कल्पना हे नासे, मग हे तुटे आपैसे द्वैतानुसंधान. कल्पनेने कल्पना उडे, जैसा मृगे मृग सापडे, का शरे शर आतुडे आकाश मार्गी, शुद्ध कल्पनेचे बळ झालिया नासे सबळ, हेची वचन प्रांजळ सावधायिका. समर्थ म्हणतायत, जसा सूर्योदय झाल्यानंतर अंधार निघून जातो, तसं साचा पुढं कल्पनेचं कोडं शिल्लक राहत नाही. साच म्हणजे सत्य आहे, ते म्हणजे परब्रह्म, म्हणजेच आपलं स्वरूप. स्वरूपाच्या पुढे कल्पना शिल्लक राहत नाही, म्हणजे स्वरूप स्थितीमध्ये कल्पना नाही. जसं सूर्य आल्यानंतर अंधार नाही, किंवा ज्ञानाचा प्रकाश पडल्यानंतर कल्पना नष्ट होणं, किंवा आत्मज्ञान झाल्यानंतर द्वैत निघून जाणं, द्वैताचं अनुसंधान तुटून जाणं. पण हे घडतं कसं? कल्पनेने कल्पना उडे असं समर्थ म्हणतात. म्हणजे सत्य संकल्प केला तर मिथ्या संकल्प तुटून पडतो. आपल्याला समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास, मी महाराजांचा, मी सद्गुरूंचा किंवा मी रामाचा म्हटल्यानंतर मी देहाचा हा भाव गळून पडतो. त्यांचं होऊन जाण्यामध्ये मनाचं आणि देहाचं नसणं आलेलं आहेच ना. आपल्या इच्छा श्री महाराजांच्या पायी विलीन करणं म्हणजे इच्छांचा त्यागच झाला नाही का? इच्छा करणारं मन अजून आहे तिथे, इच्छा येतील, पण आता भावानं आपण त्या इच्छांचा त्याग केलेला आहे. श्री महाराजांच्या चरणी त्या अर्पण केलेल्या आहेत. श्री महाराज म्हणत नाहीत का, तुझं तू सांभाळून घे रामा, अशी रामाला प्रार्थना करावी. म्हणजे शरणागतीचा अभ्यास असेल तर तिथे संकल्पच आहे शरण जाण्याचा. मन तिथे आहे, पण त्या शरण जाण्यानं मन मरेल हे समर्थ आपल्याला शिकवत आहेत. जसं श्री महाराजांचं आणखी एक वाक्य आहे, मी देह म्हणत गेल्यानं देहबुद्धी दृढ झालेली आहे, मी आत्मा म्हणत गेल्यानंतर आत्मबुद्धी दृढ होईल. समर्थ आपल्याला हेच शिकवत आहेत. कल्पनेने कल्पना उडे, जैसा मृगे मृग सापडे, म्हणजे एका प्राण्याचा वापर करून दुसरा प्राणी पकडतात. का शरे शर आतुडे आकाशमार्गी, एक बाण सोडला असेल तर दुसऱ्या बाणानंच तो नष्ट केला जातो. मग या प्रक्रियेला काट्यानं काटा काढणं म्हणा, कल्पनेनं कल्पना मोडणं म्हणा, किंवा मनानंच मनाला मारणं म्हणा, पण प्रक्रिया समजून घेणं आवश्यक आहे. आपण जे नाही त्यामध्ये कल्पनेनं गुंतून पडलो आहे. मग आपण जे आहोत त्याची कल्पना आवश्यक आहे. आता ती कल्पना सद्गुरू आपल्याला देतात की ते ब्रह्म तू आहेस. आता हे सत्यवचन आहे बरं का, महावाक्य आहे. खरं म्हणजे ही कल्पना नाही, पण देहबुद्धीमध्ये ती आपल्याकडनं ग्रहण होते, म्हणून आपल्या सापेक्ष ती कल्पना आहे. ही खरी शुद्ध कल्पना आहे. हे आपलं स्वरूप ब्रह्मस्वरूप आहे. सद्गुरूंकडून आलेल्या महावाक्यांना आलेली कल्पना. आता पहिली पायरी म्हणजे याच्यावरती प्रगाढ विश्वास पाहिजे. नुसता विश्वास नाही,
थोडासा विश्वास नाही, पूर्णपणे विश्वास पाहिजे. ऐक सत्शिष्याचे लक्षण, सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण. अनन्य भावे शरण, त्या नाव सत्शिष्य. पूर्ण विश्वास ठेवून अनन्यतेनं जर सद्गुरूंना शरण गेलं तर ही कल्पना म्हणजे सद्गुरूंनी दिलेली सत्य कल्पना आपल्याला दृढ धरता येईल. ती दृढ जर धरली नाही तर मिथ्या कल्पनेचा नाश कसा होणार? एका प्राण्याचा वापर करून दुसरा प्राणी पकडला जातो हा दाखला समर्थांनी दिला ना. मग ज्या प्राण्याचा वापर करणार आपण तो प्राणीच आपल्या हातून निसटून गेला तर आपल्याला दुसरा प्राणी पकडता कसा येईल? म्हणजेच आपली दृढ कल्पना जी आहे, आत्ताची देहबुद्धीची कल्पना, तिला घालवण्यासाठी शुद्ध कल्पनेला घट्ट धरावं लागेल. सद्गुरूंवरच्या विश्वासानं धरावं लागेल. आपल्या विश्वासानं नाही, सद्गुरूंवरच्या विश्वासानं. आपण हे ऐकलंय, वाचलंय, आपल्याला हे कळलंय, बुद्धीत पटलंय म्हणून त्यावर विश्वास नाही. सद्गुरूंनी सांगितलंय म्हणून विश्वास. म्हणजे मुख्य विश्वास सद्गुरूंवर आणि मग त्यांच्या वचनावर. या मार्गानं जर आपण गेलो तर ही शुद्ध कल्पना आपल्याला दृढतेनं धरता येईल. मग त्याचा परिणाम काय? शुद्ध कल्पनेचे बळ जालिया नासे सबळ. सबळ म्हणजे देहबुद्धीची कल्पना. हेची वचन प्रांजळ सावध ऐका. समर्थ म्हणतात, या शुद्ध कल्पनेच्या बळानंच शबल कल्पनेचा नाश होऊन जातो, म्हणजे देहबुद्धीचा नाश होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास आत्मबुद्धीच्या बळानं देहबुद्धीचा नाश होतो. मुद्दा इतकाच आहे की आत्मबुद्धीचं बळ धरण्यासाठी त्या प्रांतामध्ये शिरावं लागेल. सद्गुरूंवर विश्वास, सद्गुरू वचनावर विश्वास, त्यांनी दिलेल्या साधनेवर विश्वास, त्यांच्याकडून नित्य श्रवण, त्या श्रवणाचं मनन चिंतन आणि पुन्हा विश्वासानं त्या साधनेमध्ये शिरणं आणि ती साधना नियमानं सांभाळणं, एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे जर केल्या तर आपण आत्मबुद्धी दृढ धरू शकू, शुद्ध ब्रह्माचा निश्चय करू शकू. पुढे आता समर्थांनी आणखीन या विषयाचा विस्तार केलेला आहे, पण तो सर्व भाग आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.